Lord shedding some harabinam tatan bibi. Allah billah sundu me kyori budumarli. हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय. पुरा माझा आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय, सर्वांना व्यवस्थित दिसतोय? एकदा मला स्पीड मध्ये सांगून द्या. ओके, आज गुरुवारी लाईटचा थोडा प्रॉब्लेम असतो. ओके, आता आली लगेच काय केलं, लेक्चर सुरू केलं. 15 मिनिटं लेटच झालं तरी आपल्याला. ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांना आवाज व्यवस्थित होय, सर्वांना व्यवस्थित दिसतंय? मला एकदा कन्फर्म सांगून द्या. आजचं जे आपण लेक्चर घेणार आहे मराठी व्याकरणाचं, त्यामध्ये जो टॉपिक शिकणार आहे हा टॉपिक पुरा आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करा, टीसीएस आयपीएसचा अभ्यास करा. टीसीएस आयपीएसचा तर आवडता टॉपिक, आवडता म्हणजे हा टॉपिक आहे. ओके, आपण म्हणतो ना आवडती जशी तसा हा कार्यक्रम त्यांचा आहे. टीसीएस पोलीस भरतील तर एखादा क्वेश्चन टपकतो, पण या टीसीएस आयपीएसचा जर विचार केला लेकरांनो तर यांचा कार्यक्रम असा आहे की ह्या टॉपिक वरती कमीत कमी 2 जास्तीत जास्त 3 क्वेश्चन विचारतात. ओके, आणि आपण एक छोटासा टॉपिक, अजिबात मोठा नाहीये, जसं की आपण केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य शिकलोय ना, सेम तोच टॉपिक आहे. सेम तोच टॉपिक आहे. फक्त इथे काय करायचंय, आपल्याला उदाहरणं दिले जातील, त्या उदाहरणांचे म्हणजे 3-4 उदाहरणं दिले जातील आणि त्यांचं रूपांतर केवळ वाक्यामध्ये, त्यांचं रूपांतर संयुक्त वाक्यामध्ये, त्यांचं रूपांतर मिश्र वाक्यामध्ये करणं, याला तर परवा काय म्हणतात, वाक्य संकलन असे म्हणतात. यालाच परवा दुसरा शब्द आहे वाक्य संश्लेषण, आणि याला तिसरा शब्द आहे लेकरांनो वाक्य संयोजन. एकदा टीसीएस न क्वेश्चन विचारला, वाक्य संकलन म्हणजे टिंबटिंब होय, वाक्य संकलन म्हणजे टिंबटिंब होय, वाक्य संयोजन होय. बघा यांचा कार्यक्रम म्हणजे लेकरांनो वाक्य संश्लेषण यालाच वाक्य संयोजन असे म्हणतात. वाक्य संकलन यालाच वाक्य संश्लेषण असे म्हणतात. म्हणजे तिन्ही नावं एकच आहे, यांचा अर्थ देखील एकच आहे. ओके, हा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवणं काळाची गरज आहे. वाक्य संकलन, वाक्य संश्लेषण, वाक्य संयोजन हा टॉपिक आज आपल्याला काय करायचा आहे, इथे शिकायचा आहे. ओके, सर्वांनी व्यवस्थित दिसतंय? एकदा मला स्पीड मध्ये सांगून द्या. लेक्चर लेट झालं म्हणून बाकीचे लेक्चर काय गायब झाले काय? तर एकदम सुंदर असा टॉपिक आहे. येणाऱ्या प्रत्येक प्रो एक्झाम साठी हा टॉपिक आपल्याला महत्वपूर्ण आहे. तर बघा याचे नाव तुम्हाला मी सांगितले आताच. तर बरं याची व्याख्या काय आहे, एकमेकांशी संबंध असलेले 2 किंवा अधिक वाक्य एकत्र जोडून त्यांचं एक वाक्य बनविणे म्हणजे वाक्य संकलन किंवा वाक्य संश्लेषण होय. काय एकापेक्षा अधिक वाक्य आपल्याकडे असतील, 2 किंवा त्यापेक्षा अधिक वाक्य, 2 किंवा त्यापेक्षा अधिक वाक्य असतील. बाबाने काठी घेतली, बाबाने काठी घेतली, फेकून कुत्र्याला मारली. किती वाक्य? 2 वाक्य. बाबाने पाय बघा, बाबाने काठी घेतली, बाबाने काठी घेतली, हा क्वेश्चन पोलीस भरतीचा आहे. बाबाने काठी घेतली, घेतली हे पहिलं केवळ वाक्य आहे, पहिलं केवळ वाक्य आहे. दुसरं केवळ वाक्य, फेकून कुत्र्याला मारली, फेकून कुत्र्याला मारली, कुत्र्याला मारली, फेकून कुत्र्याला मारली. बाबाने काठी घेतली,
फेकून कुत्र्याला मारली. आता बघा आपल्या व्याख्यामध्ये काय सांगितलंय, एकमेकांशी संबंध असलेली, यांचा संबंध एकमेकाशी आहे. बाबाने काठी घेतली, फेकून कुत्र्याला मारली. या दोन वाक्यांचा संबंध एकमेकाशी आहे. हे वाक्य केवळ वाक्य आहे. बाबाने काठी घेतली पहिलं केवळ वाक्य, फेकून कुत्र्याला मारली दुसरं केवळ वाक्य आहे. जेव्हा या दोन वाक्यांना आपण एकत्र करू, जेव्हा या दोन वाक्यांना आपण एकत्र करू, त्यापासून कोणतं तरी एक मिश्र वाक्य तयार करू किंवा एखादं संयुक्त वाक्य तयार करू किंवा एखादं केवळ वाक्य आपण तयार करू. कोणतं पण तिघांमध्ये कोणतंही वाक्य आपण तयार करू, संयुक्त करू, केवळ करू, मिश्र करू. मग या दोन वाक्यांना एकत्र केल्यानंतर यापासून नवीन एक वाक्य बनते. त्यालाच वाक्य संश्लेषण किंवा वाक्य संकलन असे म्हणतात. मग या वाक्याचं आपल्याला सांगितलं जाईल, बाबाने काठी घेतली, फेकून कुत्र्याला मारली. या केवळ वाक्यांचं रूपांतर संयुक्त वाक्यामध्ये करा. काय क्वेश्चन विचारला, या केवळ वाक्याचं रूपांतर संयुक्त वाक्यामध्ये करा. आता संयुक्त वाक्यांचा विचार जर आपण केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे, दोन केवळ वाक्य जोडत असताना आणि पण किंवा परंतु अशा उभयनवी शब्दांचा आपण वापर करतो, त्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. दोन केवळ वाक्य एकत्र जोडत असताना आणि पण किंवा परंतु अशा उभयनवी अव्ययांचा वापर करतो, तेव्हा त्यास आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. बाबा बघ इकडे लक्ष दे, बाबाने काठी घेतली पण फेकून कुत्र्याला मारली, झालं संयुक्त वाक्य तयार. बाबाने काठी घेतली अन, ओके, आणि इथले काय करायचे, पूर्णविराम काढून टाकायचे, अन किंवा आणि फेकून कुत्र्याला मारली, झालं संयुक्त वाक्य तयार. बस आपल्याला अशा दोन उदाहरणं दिले जातील आणि सांगितलं जाईल याचं रूपांतर करा. याला तर वाक्य संकलन, वाक्य संश्लेषण असं आपण म्हणतो, वाक्य संयोजन. ओके, सर्वांच्या लक्षात आलं? येस या नो? सर्वांच्या लक्षात आले? येस या नो? इथपर्यंत एकदा मला स्पीड मध्ये सांगा. वाक्य संश्लेषण, वाक्य संयोजन कशाला म्हणतात ही व्याख्या सर्वांना कळाली बरोबर? ओके, क्या बात है. ओके, तर आता या वाक्याचा जर आपल्याला मिश्र वाक्य करायचं असतं तर काय, मिश्र वाक्य, मिश्र वाक्यात रूपांतर करा. कोण करतं बघूया. मिश्र वाक्यात, मिश्र वाक्यात, मिश्र वाक्यामध्ये काही उभयनवी अव्ययी शब्द सुद्धा येतात. काही उभयनवी अव्ययी कोणते येतात रे, कोण सांगतात बरं, पहिले हे सांगा. ओके, मिश्र वाक्यामध्ये कोणत्या उभयनवी अव्ययी शब्दांचा वापर होतो, असा देखील क्वेश्चन आपल्याला विचारलाय. मिश्र वाक्यामध्ये कोणत्या उभयनवी अव्ययी शब्दांचा वापर होतो? हो, अन, पण, हो, कोणतंही. प्रियंका दे. आणि बाबाने काठी घेतली आणि फेकून कुत्र्याला मारली, झालं संयुक्त वाक्य तयार. राईट रे पाठ्य, बऱ्याच लेकराने केलं. अरे माझ्या वागाव. ओके, मिश्र वाक्यामध्ये कोणत्या उभयनवी अव्ययाच्या प्रकारातील शब्दांचा वापर केला जातो, या प्रश्नाचं उत्तर मला द्या. बघूयात कोण याचं उत्तर देतं. बाबाने काठी कुत्र्याला फेकून मारली. बाबाने काठी घेऊन कुत्र्याला फेकून मारली, हे केवळ वाक्य झालं. बाबाने काठी घेतली, कुत्र्याला फेकून आणि कुत्र्याला फेकून मारली, हे काय झालंय? बाबाने काठी घेतली आणि कुत्र्याला फेकून मारली, हे संयुक्त वाक्य झालेलं आहे. काय संयुक्त वाक्य झालेलं आहे? राईट. बाबाने काठी घेऊन कुत्र्याला फेकून मारली, हे केवळ वाक्य झालेलं आहे. ओके, राईट माझ्या वाक्यात. तर बघा, वाक्य संकलन मध्ये 3 वाक्यांचा उपयोग केला जातो. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. केवळ वाक्य ओळखायला आपल्याला सोपं आहे, एकाच उद्देशाने एकच विधेय असतं. संयुक्त वाक्यामध्ये किती असतात? 2 वाक्य कमीत कमी आपल्याला दिलेले असतात, उभयनवी अव्ययी शब्द जोडतात. जर तरची भाषा आपण इथे वापरतो, जेव्हा तेव्हाची. राईट रे माझ्या भागात. तर बघा, पहिलं कोण?
हॅलो हॅलो, पुढे आवाज येतो का रे? चला, आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय एकदा सांगा. ओके ओके, आवाज येतोय सर्वांना? यस. ओके, माईक चार्जिंग संपली होती. थोडं चुनचुन वाजन आत त्याच्यात, गुर गुर. काही टेन्शन घेऊ नका. एकच उद्देश आणि एकच विधेय असतं, याला आपण केवल वाक्य असे म्हणतो. केवल वाक्य. आपण एक क्वेश्चन पाहिलेलं भरपूर वेळेस आपल्याला विचारलाय. मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर अगदी एकीकडे बांधतो. ओके, बऱ्याच लेकराला वाटतं हे एवढं लांब वाक्य आहे म्हणजे संयुक्त आहे. अजिबात नाही. हे काय बरोबर केवल वाक्य आहे. ओके, काय केवल वाक्य. एकच उद्देश आणि एकच विधेय ज्या वाक्यामध्ये बघायला भेटतं त्या वाक्यास आपण केवल वाक्य असे म्हणतो. मग बघा, आता आपल्याला क्वेश्चन विचारतील, तो फरशीवरून चालत होता. तो फरशीवरून चालत होता, त्याचा पाय घसरला, तो पडला. आपल्याकडे 3 केवल वाक्य आहे. बघा, तो फरशीवरून चालत होता, त्याचा पाय घसरला, तो पडला. इथे आपल्याकडे 3 केवल वाक्य आहे. याचं रूपांतर आपल्याला एका केवल वाक्यामध्ये करायचंय. मग कोण करतं बघूया. याचं रूपांतर केवल वाक्यात करायचंय. तो फरशीवरून चालत होता, त्याचा पाय घसरला, तो पडला. फरशीवरून चालत असताना पाय घसरून तो पडला. फरशीवरून चालत असताना पाय घसरून तो पडला. झालं आपलं केवल वाक्य तयार. बघा, फरशीवरून चालत असताना पाय घसरून तो पडला. पडणारा कोण आहे? तोय. तो वाक्यात काय झाला? कर्ता. क्रिया काय घडली? पडण्याची. वाक्य पूर्ण करणारा शब्द काय? पडला. हे काय झालं? क्रियापद. म्हणजे वाक्यामध्ये एकच कर्ता आला, एकच क्रियापद आलं, त्याला आपण म्हणतो केवल वाक्य. तो फरशीवरून चालत असताना पाय घसरून पडला असं आपण म्हणू शकतो. मी तुम्हाला सांगेल, क्रियापद किंवा कर्ता हे वाक्याच्या आपण म्हणतो क्रियापद वाक्य शेवटीच असतं. शेवटी असतं असं नाही, ते कुठेही येऊ शकतं. कर्ता वाक्याच्या सुरुवातीला असेल असं नाही, तो कुठेही येऊ शकतो. ओके, कर्ता आणि क्रियापद ओळखायचं विठ्ठल. कर्ता आणि क्रियापद. पडणारा कोण आहे? तो एक कर्ता झाला. क्रिया काय घडली? पडण्याची. वाक्य पूर्ण करणारा शब्द कोणता आहे? पडला. ते झालं क्रियापद. संपला विषयाला का भावा? पुढे, माझ्या आजीने मला एक डबा पाठविला, त्यात खाण्याचा गोड पदार्थ होता. या वाक्याचं केवल वाक्यात रूपांतर करा. इथे 2 वाक्य आपल्याकडे, दोन्ही केवल वाक्य आहे. या 2 केवल वाक्यांचं रूपांतर एका केवल वाक्यामध्ये करायचं. माझ्या आजीने मला एक डबा पाठविला, त्यात खाण्याचा गोड पदार्थ होता. पाठविणारी कोण आहे? आजी आहे. ओके, आजी आहे. पाठविणारी आजी. ओके, तर बघा, माझ्या आजीने मला एक डबा पाठविला, त्यात खाण्याचा गोड पदार्थ होता. आज लिंक बनवत असताना कोणता तरी कोर्स राहून गेलेला आहे. ओके, एकतर पोलीस भरतीचा कोर्स राहून गेलाय किंवा परिपूर्ण व्याजचा कोर्स राहून गेलेला आहे. त्यामुळं पोरं कमी दिसत आहे. ओके, आता चालू मध्ये लिंक कशी एडिट करायची ते जमणं काळाची गरज आहे. या वाक्याचं संश्लेषण करा. चला, संकलन करा. कोण करतं बघूयात. चला, बराबर 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 बराबर. स्पीड मध्ये
बघतो एकदा होतं का काय, ते एडिट करता येतं काय, घाई मध्ये बनवली लिंक, मग असं मॅटर होईल. हे बघा, तरी म्हटलं काहीतरी गडबड झालीये मामू, काहीतरी गडबड झाली मामू. पोलीस भरतीची बॅच राहून गेली होती. ओके, पोलीस भरतीची बॅच राहून गेली होती. परिपूर्ण मध्ये चालू आहे, पोलीस भरतीच्या बॅच मध्ये चालू राहील. माझ्या आजीने मला एक डबा पाठविला, त्यात खाण्याचा गोड पदार्थ होता. एसएससी जीडी बॅच जॉईन झाली. ओके, पहिली वाली. माझ्या आजीने मला एक डबा पाठविला, त्यात खाण्याचा गोड पदार्थ होता. बघूयात कुणी कुणी व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे, परिपूर्ण आहे. तो फरशीवरून. ओके, माझ्या आजीने एक डब्यामध्ये गोड खाण्याचा पदार्थ पाठविला. माझ्या आजीने पाठविलेल्या डब्यात खाण्याचा पदार्थ होता, पण काय गोड हा शब्द महत्वाचा आहे की. ओके, गोड हा शब्द महत्वाचा आहे की. माझ्या आजीने मला एक डबा पाठविला, त्यात खाण्याचा गोड पदार्थ होता. मग मी असं म्हणू शकतो, माझ्या आजीने एका डब्यात खाण्याचा मला गोड पदार्थ दिला किंवा पदार्थ पाठविला. खाण्याचा मला गोड पदार्थ पाठविला. सगळे शब्द बसले पाहिजे. पाठविला, संपला विषय. माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठविले, त्यात रंगीत चित्र होते. हा TCSचा क्वेश्चन आहे. माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठविले, त्यात रंगीत चित्र होती. ओके, या वाक्याचं योग्य वाक्य संकलन करा. तुम्हाला एक सांगतो पुरव, हेच वाक्य आपल्याला योग्य रचना केलेली आहे का नाही, म्हणजे शुद्ध वाक्य आहे का नाही, ते ओळखण्यासाठी भरपूर वेळेस विचारलेले. शुद्ध वाक्य आहे का नाही ते ओळखण्यासाठी भरपूर वेळेस विचारलेले आहे. ओके, तर बघूयात कोण याचे योग्य उत्तर देते. माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठविले, त्यात रंगीत चित्र होती. माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे एक पुस्तक पाठवले. संपला विषय भाऊ. माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे एक पुस्तक पाठविले. पाठविणारा कोण आहे? दादा आहे. माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे एक पुस्तक पाठवले. झालं केवळ वाक्य तयार. क्या बात आहे, राईट रे पठ्ठ्यो. चला, केवळ वाक्य तयार करायला सर्वांना जमेल? येस या न एकदा स्पीड मध्ये मला सांगा. केवळ वाक्य तयार करायला सर्वांना जमेल? अजून 2 आहे आपल्याकडे. सगळे पेपरला आलेले उदाहरण आपण घेतले. ओके, मी आळस करतो, माझ्या बाबांना आवडत नाही. पोलीस भरतीला हाच क्वेश्चन आईला आवडत नाही असं होतं, आणि TCSनं हाच क्वेश्चन बाबांना आवडत नाही असं दिलंय. मी आळस करतो, माझ्या बाबांना आवडत नाही, या वाक्यांचं रूपांतर केवळ वाक्यामध्ये करा. हे 2 वाक्य आहेत. मी आळस करतो, माझ्या बाबांना आवडत नाही. 2 वाक्य केवळ वाक्यात करून टाका. ओके, जे लेकरांनी फक्त पोलीस भरतीची बॅच घेतली त्यांना लिंक मध्ये ऍड करायचं चुकून माझ्याकडनं स्पीड मध्ये राहून गेलं, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. ओके, चला, राईट रे माझ्या बाबा. मी आळस करतो, माझ्या बाबांना आवडत नाही. मी आळस केलेला माझ्या बाबांना आवडत नाही. मी आळस केलेला माझ्या आईला आवडत नाही. क्या बात है. केवळ वाक्य करायचं, एकच उद्देश पाहिजे, एकच विधेय पाहिजे. राईट रे माझ्या बाबा. मी आळस केलेला माझ्या बाबांना आवडत नाही. झालं तयार. मी आळस केलेला माझ्या बाबांना आवडत नाही. मी आळस केलेला माझ्या आईला आवडत नाही. हा क्वेश्चन पोलीस भरतीच. अर्जुनने फिरत्या माशाच्या डोळ्याचा नियम धरला.
अर्जुनने बाण सोडला. हे दोन केवल वाक्य आहे. ह्या दोन केवल वाक्यांचं रूपांतर एका वाक्यामध्ये करा. ओके, एका वाक्यामध्ये करा, एक केवल वाक्यामध्ये करा. अर्जुनने फिरत्या माशाच्या डोळ्याचा नेम धरला, अर्जुनने बाण सोडला. याचं योग्य उत्तर कोण देतं? राईट रे बरं. बघा, फिरत्या माशाच्या डोळ्याचा नेम धरून अर्जुनने बाण सोडला. अर्जुन दोनदा यायची गरज आहे का? अजिबात नाही. आणि नाही येणार ना विजय. आणि, पण, किंवा, परंतु हे शब्द उभयनवी अव्ययी शब्द आहे. हे संयुक्त वाक्यात आपण वापरतो, केवल वाक्यामध्ये नाही. केवल वाक्यामध्ये अर्जुनला एकदाच घ्यावा लागेल. ओके, मग अर्जुनने किंवा अर्जुनाने फिरत्या माशाच्या डोळ्याचा नियम धरून बाण सोडला. फिरत्या माशाच्या डोळ्याचा नेम धरून बाण सोडला. नेम धरून बाण सोडला. संपला विषय. अर्जुनाने फिरत्या माशाच्या डोळ्याचा नेम धरून बाण सोडला. पुढे संयुक्त वाक्य करणे. काय केलं जाईल? दोन केवल वाक्य दिले जाईल, तीन केवल वाक्य दिले जाईल. त्याचं संयुक्त वाक्यामध्ये रूपांतर करायचं. संयुक्त वाक्यामध्ये रूपांतर करत असताना प्रधानात्मक, सूचक, उभयनवी अव्ययी शब्दांचा वापर करायचा. हा पॉइंट लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येते. प्रधानात्मक, सूचक, उभयनवी अव्ययांचा वापर करायचा. प्रधानात्मक, सूचक, उभयनवी अव्यय कोणते? आणि, पण, किंवा, परंतु अशा शब्दांचा वापर करायचा. प्रधानात्मक सूचक अन असा सुद्धा शब्द येतो. अन असा सुद्धा शब्द येतो. या शब्दांचा वापर करायचा. प्रधानात्मक, सूचक, उभयनवी अव्ययी शब्दांचा वापर करायचा. म्हणजे एक केवल वाक्य घ्यायचं, दुसरंही केवल वाक्य घ्यायचं. दोन केवल वाक्यांच्या मध्ये आणि, पण, किंवा, परंतु असे शब्द टाकायचे. जसं की मी तुम्हाला म्हटलं, मी वर्गात पाऊल ठेवला, हे झालं माझं पहिलं केवल वाक्य. घंटा नाच झाला, हे झालं दुसरं केवल वाक्य. मग जेव्हा मी आपण बघा का, जेव्हा हा शब्द नाही टाकायचा. ओके, फक्त तुला एक्झाम्पल देतोय. मी वर्गात पाऊल ठेवलंय पहिलं केवल वाक्य, आणि घंटा नाच झाला हे दुसरं केवल वाक्य. मग मी पहिलं केवल वाक्य आहे तसं ठेवलं. मी वर्गात पाऊल ठेवला, घंटा नाच झाला, पाऊल ठेवल्याचा फुल स्टॉप काढला, म्हणजे पूर्णविराम काढून घेतला. पुढे आणि शब्द टाकला आणि दुसरं वाक्य चिपकून दिलं, आणि घंटा नाच झाला. हो नारायण, सेम. TCS IBPS म्हणजे तलाठी भरती. ओके, तर बघा, वीज चमकू लागल्या, पावसाला सुरुवात झाली. ओके, वीज चमकू लागल्या हे पहिलं केवल वाक्य आहे. या पहिल्या केवल वाक्याला उचलायचं, त्याचा पूर्णविराम काढून टाकायचा, त्याला डायरेक्ट उचलायचं, घ्यायचं. वीज चमकू लागल्या, वीज किंवा विजा चमकू लागल्या, चमकू लागल्या, जशाला तसं हे वाक्य घेतलं. विजा चमकू लागल्या. ओके, पूर्णविराम काढून टाकला. इथं आणि, अन असा काहीतरी शब्द टाकला. अन टाकला किंवा आणि टाकला, काही फरक पडत नाही. पावसाला सुरुवात झाली, पावसाला सुरुवात झाली, सुरुवात झाली. संपला विषय. यामध्ये दोन केवल वाक्य आले पाहिजे. संयुक्त वाक्य म्हणजेच दोन वाक्य. संयुक्त वाक्य म्हणजेच दोन वाक्य. ओके, बघा, विजा चमकू लागल्या, पहिलं संयुक्त वाक्य, केवल वाक्य, पहिलं केवल वाक्य. पावसाला सुरुवात झाली, दुसरं केवल वाक्य. मध्ये अन हा शब्द टाकला किंवा आणि हा शब्द टाकला, काय झालंय? संयुक्त वाक्य झालेलं आहे. उभयनवी अव्ययी शब्द, प्रधानात्मक, सूचक, उभयनवी अव्ययी शब्दांचा इथे वापर करायचा. त्यानंतरला, तू हे पुस्तक वाच. तू हे पुस्तक वाचू नको. बघा, तू हे पुस्तक वाच किंवा तू हे पुस्तक वाचू नको. हो, अरे माझ्या मावशी, तुम्ही काय येडे झाले का, खुळे झाले रे? तलाठीचा पेपर TCS नावाची कंपनी घेते.
जेव्हा मी म्हणतोय हा TCS न क्वेश्चन विचारलाय म्हणजे तो तलाठीला पण आलेला असेल ना. लकाव काय येडे झाले का खुळे झाले तेच मला कळत नाही. तू हे पुस्तक वाच. हे पहिलं केवळ वाक्य आहे. तो पूर्णविराम काढून टाकायचा. तो आपल्याला एक कॉमा दिलाय तो काढून टाकायचा कॉमा. आणि तू हे पुस्तक वाचू नको. आता बघ एकतर वाच किंवा वाचू नको. म्हणजे काय निवडायचं आहे ना आपल्याला त्यातून काहीतरी. निवडायचं आहे काहीतरी. सर ऑप्शन मध्ये जर आणि पण किंवा परंतु आल्यास भाऊ आसिफ तांबोळी जेव्हा आपल्याला सांगितलं जाईल तू हे पुस्तक वाच तू हे पुस्तक वाचू नको या वाक्याला संयुक्त वाक्यात रूपांतर करा तेव्हा संयुक्त वाक्य हे दोन वाक्य जोडत असताना यापैकी ऑप्शन मध्ये कोणता तरी एकच शब्द असणार सगळे शब्द असणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके ते काय येणे नाही. मग जर तसं दिलं तर त्याचे क्वेश्चन आपले खाली आहेत. ओके सांगाल तुम्हाला मग ऑप्शन असतो अ ब क असे अ ब क अ ब फक्त ब क असे ऑप्शन असतात. त्यावेळेस लोड घ्यायचं नाही. द्या लक्ष. क्वेश्चन पण आपण घेणार आहे आलेले सगळे. तू हे पुस्तक वाच किंवा तू हे पुस्तक वाचू नको. संपला विषय. तू हे पुस्तक वाच किंवा तू हे पुस्तक वाचू नको. एकाने माणसे मोजून पाहिले ती 9च भरली. हा पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे. एकाने माणसं मोजून पाहिले ती 9च भरली. ह्या दोन केवळ वाक्यांचं संयुक्त वाक्यामध्ये रूपांतर करा. या दोन केवळ वाक्यांचं संयुक्त वाक्यात रूपांतर करा. बघूयात कोण करतंय. ओके हो विजय 100% बघितला आपण वैकल्पिक समास. ओके पण आपल्याला इकडे फक्त उभयनवी अव्ययाचाच वापर करायचा आहे. एकाने माणसे मोजून पाहिली ती 9च भरली. मग आपण म्हणू शकतो एकाने माणसं मोजून पाहिली आणि ती 9च भरली आणि ती 9च भरली. एकाने माणसं मोजून पाहिली व पण शब्द येतो ती 9च भरली. अशा पद्धतीने पण ती 9च भरली पण ती 9च भरली असंही येऊ शकतं. म्हणजे ऑप्शन मध्ये कोणताही शब्द यापैकी असू शकतो. ओके माझी बस चुकली मला उशीर झाला. माझी बस चुकली हे झालं पहिलं केवळ वाक्य. मला उशीर झाला हे दुसरं केवळ वाक्य आहे. ओके या दोन केवळ वाक्यांचं रूपांतर संयुक्त वाक्यामध्ये करायचं आहे. बरोबर जर मी असं म्हटलं माझी बस चुकली म्हणून मला उशीर झाला तर ते मिश्र वाक्य होतं. ओके तेही पुढे तुम्हाला सांगणार आहे कसं. माझी बस चुकली मला उशीर झाला यामध्ये यापैकी कोणताही एक शब्द आपल्याला टाकायचा आहे. व सुद्धा आपण घेऊ शकतो. व माझी बस चुकली आणि मला उशीर झाला. माझी बस चुकली मग आपण म्हणतो माझी बस चुकली अन मला उशीर झाला. अन माझी बस चुकली फुल स्टॉप काढून टाकला पूर्णविराम काढून टाकला इथे शब्द टाकला अन माझी बस चुकली अन मला उशीर झाला. ओके हे झाले केवळ वाक्याचं रूपांतर संयुक्त वाक्यात कसं करायचं. केवळ वाक्याचं रूपांतर संयुक्त वाक्यात कसं करायचं. त्यानंतर मिश्र वाक्य. मिश्र वाक्य करणे. गणत्व सूचक उभयनवी अव्ययांनी जोडलेले जातात. बघा मी तुम्हाला मगाशी म्हटलो केवळ वाक्य जेव्हा आपण संयुक्त वाक्य तयार करतो तेव्हा संयुक्त वाक्य हे प्रणत्वक सूचक उभयनवी अव्ययांनी जोडले जातात. जेव्हा आपण मिश्र वाक्य तयार करतो तेव्हा मिश्र वाक्य हे गणत्व सूचक उभयनवी अव्ययांनी जोडले जातात. इथे म्हणून असे शब्द येतात. काय म्हणून म्हणून असा शब्द इथे येतो. म्हणून गणत्व सूचक उभयनवी अव्यय. मिश्र वाक्य हे गणत्व सूचक उभयनवी अव्ययांनी जोडतात. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. म्हणून वगैरे शब्द इथे येतात. आपल्या इथे दोन वाक्य दिले बघा. लहान मुलाला मारणे योग्य नाही देवाच्या दृष्टीने ते पाप आहे. याच्यामध्ये मिश्र वाक्यामध्ये याचबरोबर जर तर असेही शब्द जोडीने येतात. जेव्हा तेव्हा असेही शब्द जोडीने येतात. जेव्हा तेव्हा इथे
जे ते असेही शब्द जोडीनं येतात. जे ते, जर तर, जेव्हा तेव्हा, जे ते असे शब्द आपल्याला इथे जोडीनं येतात. पुढं मिश्र वाक्यामध्ये. म्हणजे पहिलं जर वापरलं तर दुसरं तर वापरायचं. जर पास झालो तर पेढे वाटे. जेव्हा अभ्यास करशील तेव्हा पास होईल. जे चमकते ते सोने नसते. हे मिश्र वाक्य. पण आपल्याला काय म्हटलंय, लहान मुलाला मारणे योग्य नाही, पूर्णविराम, देवाच्या दृष्टीने ते पाप आहे, परत पूर्णविराम. ओके, हे दोन काय झाले आता, केवळ वाक्य झालेले आहे. या दोन केवळ वाक्याचं रूपांतर आपल्याला मिश्र वाक्यात करायचं आहे. ओके, मग इथं म्हणून, त्यानंतर अजून कारण असे शब्द येतात. म्हणून, कारण असे शब्द येतात बघा. कारण, म्हणून असे शब्द इथं गणवत्व सूचक उभयनिय व्यवहारामध्ये मोडतात आणि गणवत्व सूचक उभयनिय व्यवहारांचा वापर मिश्र वाक्यामध्ये केला जातो. मग मी म्हटलं लहान मुलाला मारणे योग्य नाही, कारण देवाच्या दृष्टीने ते पाप आहे. अगदी बरोबर. लहान मुलाला मारणे योग्य नाही हा पूर्णविराम मी काढून टाकला. याच्या जागी मी इथे एक शब्द टाकला, कारण. काय शब्द टाकला? कारण. देवाच्या दृष्टीने ते पाप आहे. ओके, आपण आपल्या मनाने याच्यात कोणतेही शब्द ऍड करायचे नाही. कारण देवाच्या दृष्टीने ते मोकार पाप आहे असं काही नाही. जे दिले तेवढ्यातच खेळायचं. आम्हाला हाच साबण हवा, तो खूप स्वस्त आहे. आम्हाला हाच साबण हवा, तो खूप स्वस्त आहे. आता इथे काय आलाय? तो आलाय. तो आलाय म्हणजे जो तो असेही शब्द येऊ शकतात. काय? जो तो. बघूयात मग कोण याचं योग्य मिश्र वाक्य करतो. जो तो. ओके, भरपूर वेळ झाला बाबा. ओके, असं येऊ शकतं. किंवा तुम्ही याला आम्हाला साबण हवा हा पूर्णविराम काढून टाका. पूर्णविराम काढून टाका. याच्या जागी टाका शब्द कारण. कारण तो खूप स्वस्त आहे. कारण तो खूप स्वस्त आहे असं येऊ शकतं. म्हणजे ऑप्शन मध्ये जो साबण स्वस्त आहे तोच आम्हाला हवा असाही ऑप्शन येऊ शकतो. ओके, दोन्ही पैकी मग आपल्याला अब असे काय असू शकतात तिथे उत्तर असू शकतं. ओके, त्यामुळे ही काळजी घ्यायची. असे जरी शब्द वापरले तरी आपल्याला मिश्र वाक्य, मग फक्त त्याची रचना व्यवस्थित पाहिजे. रचना व्यवस्थित पाहिजे. आम्हाला आज साबण हवा कारण तो खूप स्वस्त आहे. ओके, त्यानंतर चांगले शिक्षण मिळावे तो पुण्याला आला. चांगले शिक्षण मिळावे पूर्णविराम तो पुण्याला आला. पुण्याला येण्याचा त्याचा उद्देश काय? चांगलं शिक्षण मिळावं. ओके, गणत्व सूचक उभयनिय व्यवहारांमध्ये कारण हा शब्द वापरला तो म्हणून हा शब्द आहे. मग मी म्हणू शकतो चांगले शिक्षण मिळावे म्हणून तो पुण्याला आला. चांगले शिक्षण मिळावे हे केवळ वाक्य पहिलंय, तो पुण्याला आला हे दुसरं आहे. मधला पूर्णविराम मी काढून टाकलाय. काढून टाकलाय त्या जागी मी शब्द टाकला म्हणून. चांगले शिक्षण मिळावे म्हणून तो पुण्याला आला. एवढं सोपं असतं बरोबर. हे एवढं सोपं. काही केलं रे, फक्त मधले जे केवळ वाक्य, पहिल्या केवळ वाक्य शेवटी जो पूर्णविराम आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याच्या जागी गणवत्व सूचक उभयनिय व्यवहार शब्द वापरायचे. संपला लेकरा विषय बस. आणि पोरं म्हणतात लय अवघड आहे, हे मला जमत नाही. काय अवघड याच्यात धतुरा लेखाव. त्यानंतर पुढे आता हे पूर्ण टॉपिक आपला इथे संपलेला आहे. याच्यावरती आपल्याला घ्यायचे TCS न, IBPS न आणि पोलीस भरतीनं विचारलेले सगळे प्रश्न. TCS, IBPS आणि पोलीस भरतीनं विचारलेले सगळे क्वेश्चन. या असा जो कार्यक्रम आहे हा TCS IBPS चा आवडता आहे. वाक्य संश्लेषण म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं. असा पहिलाच क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. वाक्य संश्लेषण म्हणजे काय? वाक्य संश्लेषण म्हणजे काय? ओके, भरपूर झालं बाबा. 45 मिनिटं झाली जवळपास. 45 नाही, 11:15 लेक्चर सुरू झाला. आज गुरुवार आहे ना, लाईटीच प्रॉब्लेम असतो गुरुवारी. ओके, 11:15 लेक्चर शार्प सुरू झालं. वाक्य संश्लेषण म्हणजे काय? वाक्य संश्लेषण म्हणजे काय? वाक्य पृथक्करण,
वाक्य अन्वेषण, वाक्य संयोजन, वाक्यानुसंधान. राईट. वाक्य संयोजन. ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. सानियाने स्पर्धेआधी खूप सराव केला. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या खेळाचा अभ्यास केला. याचं केवळ वाक्य पुढीलपैकी कशा प्रकारे होईल? केवळ वाक्य करायचंय म्हणजे यामध्ये एकच उद्देश पाहिजे आणि यामध्ये एकच विधेय पाहिजे, यामध्ये एकच कर्ता पाहिजे, एकच क्रियापद पाहिजे, एकच विधेय पाहिजे. पुढल्या लेक्चरला उद्देश विस्तार, विधेय विस्तार काय असतो ते शिकणार. सानियाने स्पर्धेआधी खूप सराव केला. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या खेळाचा अभ्यास केला. या केवळ वाक्याचे पुढील पैकी कशा प्रकार रूपांतर होईल? ओके. स्मिताताई, व्हॉट्सअपला मी लिंक टाकलेली होती, आपलं मेसेज टाकला होता लेक्चर सुरू झालं. ओके. काही टेन्शन नाही विजय, आता समजतं मित्रा, काही लोड घेऊ नको, द्या लक्ष. आता बघा ऑप्शन वाचायचे. बघा तुम्हाला सोपं सांगतो, ऑप्शन वाचायचे सरळ सरळ. सानियाने स्पर्धेआधी खूप सराव व्हावा म्हणून आलंय. आणि म्हणून हा शब्द कुठे आहे? गणत्व सूचक उभयनिय व्यवहारामध्ये आहे. आणि गणत्व सूचक उभयनिय व्यवहारांचा वापर आपण कुठे करतो? मिश्र वाक्यात करतो. म्हणजे म्हणून या शब्दाचं वाक्य कोणतं झालं? मिश्र वाक्य. हे आपलं केवळ होईल का? अजिबात नाही. सानियाने स्पर्धेआधी खूप सराव केला. आणि हे कुठे आहे परव? आणि संयुक्त वाक्याचा प्रधानत्व सूचक उभयनिय व्यवहार आहे. म्हणजे काय झालं? आणि काय झालं? संयुक्त वाक्य झालं. हे आपलं केवळ वाक्य होईल का? अजिबात. जेव्हा तेव्हा हे कोणत्या वाक्यात येतात? मिश्र वाक्यामध्ये येतात. हे आपलं उत्तर होईल का? अजिबात नाही. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 बघा, ऑप्शन क्रमांक 4 राईट रे ठेव. पहिलं कोणतं आहे? मिश्र वाक्य. तिसरं कोणतं आहे? मिश्र वाक्य. दुसरं कोणतं आहे? संयुक्त वाक्य. आलं ऑप्शन क्रमांक 4 राईट रे ठेव. नेक्स्ट क्वेश्चन. मेघ दाटून आले, धो धो पाऊस पडला, केवळ वाक्य करा. मेघ दाटून आले, धो धो पाऊस पडला, केवळ वाक्य करा. ओके ऋतिक. मेघ दाटून आले, धो धो पाऊस पडला, केवळ वाक्य करा. केवळ वाक्य करा म्हणजे एकच उद्देश, एकच विधेय पाहिजे. इथं आणि हा शब्द आहे, इथे जेव्हा तेव्हा हे शब्द आहे. आणि हा शब्द संयुक्त वाक्यात वापरला जातो, याचा कार्यक्रम संपला. जेव्हा तेव्हा हे शब्द मिश्र वाक्यात वापरले जातात, याचाही कार्यक्रम संपला. मेघ दाटून आल्यावर धो धो पाऊस पडला. मेघ दाटून आल्यानंतर म्हटलंय धो धो पाऊस पडला. ओके बघा, दुसरं कसं आहे ना, मेघ दाटून आल्यावर धो धो पाऊस पडला. मेघ दाटून आले, धो धो पाऊस पडला. मेघ दाटून आल्यानंतर धो धो पाऊस पडला. राईट. इथं नंतर शब्द आहे ना पराव, नंतर. हा कस काय मोडेल? ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मी उशिरा उठतो, बाबांना आवडत नाही, दोन्ही केवळ वाक्यांचे संकलन करा. म्हणजे दोन केवळ वाक्याचे संकलन करून काय करा? केवळ वाक्यात रूपांतर करा. केवळ वाक्यात रूपांतर करा. केवळ वाक्यात रूपांतर करा. मी उशिरा उठतो म्हणून बाबांना आवडत नाही. मी उशिरा उठण्याचे वृत्त बाबांना मुळीच आवडत नाही. माझ्या बाबांना उशिरा उठणे आवडत नाही. माझे उशिरा उठणे माझ्या बाबांना आवडत नाही. केवळ वाक्यात रूपांतर करा. ओके हो बाबा. संयुक्त आणि मिश्रात कस काय वापरलेला असे भाऊ? तू काय येडा बेडा झाला का काय? लका ते फक्त संयुक्त मध्येच येतं. आणि लका मी उशिरा उठतो, बाबांना आवडत नाही. मी उशिरा उठतो, बाबांना आवडत नाही.
नाही, माझ्या बाबांना उशिरा उठणे आवडत नाही, त्याच्यात मी कुठे आहे? मी कुठे आहे त्या वाक्यात? माझे उशिरा उठणे बाबांना आवडत नाही, माझे उशिरा उठणे बाबांना आवडत नाही. पुढे दिलेल्या दोन वाक्यांपासून तयार होणारे संयुक्त वाक्य ओळखा. उन्हाळा वाढत होता, पाऊस पडत नव्हता. उन्हाळा वाढत होता, पाऊस पडत नव्हता. उन्हाळा वाढत होता, पाऊस पडत नव्हता. पुढे दिलेल्या दोन वाक्यांपासून तयार होणारे संयुक्त वाक्य ओळखा. हो, राईट. उन्हाळा वाढल्यामुळे पाऊस पडत नव्हता, पाऊस पडत नसल्यामुळे उन्हाळा वाढत होता. उन्हाळा वाढत होता आणि पाऊस पडत नव्हता. संयुक्त वाक्य करायचंय आणि पण किंवा परंतु असे शब्द आलेले आहेत. उन्हाळा वाढत होता आणि पाऊस पडत नव्हता. उन्हाळा वाढत होता, पाऊस पडत नव्हता. उन्हाळा वाढत होता आणि पाऊस पडत नव्हता. काय झाले? नव्हता. नाही पाहिजे ना इथं, नव्हता पाहिजे क्रियापद, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हिला. बघा थोडा कार्यक्रम वाजवला इथं. इथं नव्हता म्हटलं, इथं नाही म्हटलंय. क्रियापदाचं रूप आपल्याला तेच घ्यावं लागेल, नव्हता वालं. 4 नंबर योग्य उत्तर आहे. दोन केवळ वाक्यांचे वाक्य संश्लेषण करा. मी आळस करतो, माझ्या आईला ते आवडत नाही. मी आळस करतो, माझ्या आईला ते आवडत नाही. आता वाक्य संश्लेषण करा. इथं सांगितलं नाही त्यांनी कोणतं वाक्य करा. ऑप्शन मध्ये बघू काय. ओके, केवळ वाक्य करा. पोलीस भरतीचा क्वेश्चन या. केवळ वाक्य करा. ओके, केवळ वाक्याचे संश्लेषण करा. केवळ वाक्यात रूपांतर करा. केवळ वाक्यात करायचंय म्हणून कसं येईल? म्हणून कसं येईल सांगा ना. म्हणून या मिश्र वाक्यात आहे ना, म्हणून कारण. ओके, माझे आळस करणे माझ्या आईला आवडत नाही. बोललो होतो आपण मगाशी शिकवायचं मला हे वाक्य. माझ्या आईला आवडत नाही. एक केवळ वाक्य करा. अर्जुनाने फिरत्या माशाच्या डोळ्याचा नियम धरला. डोळ्याचा करायचा, डोळ्याचा नियम धरला. अर्जुनाने बाण सोडला. हे वाक्य जशाला तसं आपण पाहिलेलं आहे. जशाला तसं आपण पाहिले. अर्जुनने फिरत्या माशाचा नियम धरला. फिरत्या माशाच्या डोळ्याचा नियम धरला. अर्जुनने बाण सोडला. केवळ वाक्य करा. अर्जुनने इथं व शब्द येईल का दोघांना जोडताना? बघा नाही. ओके, अर्जुनने फिरत्या माशात डोळ्याचा नियम धरला. व येत इथं नाही. अर्जुनने बाण सोडला. तो इथं जो तो आला अजिबात नाही. बघा जो तो आला ते कसं येईल? 4 नंबर. अर्जुनने फिरत्या माशाच्या डोळ्याचा नियम धरून बाण सोडला. केवळ वाक्य करायचंय. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. 4 कसं येणार? इथं जो तो आला ना, जो तो कुठे येतो? मिश्र वाक्यामध्ये. जे लोक बुद्धिमंत असतात ते यशस्वी होतात. खालील वाक्यातील केवळ वाक्य ओळखा. जे ते मिश्र वाक्याचं रूपांतर केवळ वाक्यात करायचं आहे. जे लोक बुद्धिमंत असतात ते यशस्वी होतात. या वाक्याचं रूपांतर केवळ वाक्यामध्ये करा. हो, 3 फिक्स, राईट. ओके, अच्छा तुम्ही याचं उत्तर 4 देत होते. आपल्याकडे 30 सेकंड डिले पडतो ना किती. ओके, याचं उत्तर 3 आहे, याचं उत्तर 4 आहे. याचं सांगा. इकडे या आता क्वेश्चन नंबर 8 ला या. जे लोक बुद्धिमंत असतात ते यशस्वी होतात. बुद्धिमंत असतात ते यशस्वी होतात. चला भरा 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 भरा. बघूया. संयुक्त वाक्य करायचे. संयुक्त वाक्य करत असताना इथं क्रियापद नव्हतं आहे, इथं नाही आहे. आपल्याला जे दिलंय त्याचाच वापर करावा लागतो, हे मी आधी सांगितलेलं आहे. जे लोक बुद्धिमंत असतात ते यशस्वी होतात. काय करायचंय? केवळ वाक्य करायचंय. बुद्धिमंत असतात म्हणून यशस्वी होतात म्हणून आलं अजिबात नाही. बुद्धिमंत लोक यशस्वी होतात असेच नाही. निगेटिव्ह नकारार्थी वाक्य झालेलं आहे. ओके, बघा मग 3 कसं येणार रे? केवळ वाक्य करायचंय म्हणून शब्द कसं काय टाकला तुम्ही? जे लोक बुद्धिमंत असतात ते यशस्वी होतात. बुद्धिमंत माणसं हे यशस्वी होतात.
बुद्धिमंत लोक यशस्वी होतात असे नाही, असे येणार नाही, होतातच म्हटले. बुद्धिमान लोक यशस्वी होतात असे नाही. बघा, बुद्धिमंत लोक यशस्वी होतात. काय? बुद्धिमंत लोक काय होतात? यशस्वी होतात. ऑप्शन क्रमांक 2. रामूने काठी घेतली, त्याने कुत्र्याला झोडपले. या वाक्याचे केवळ वाक्य करा. हा देखील पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे. पोलीस भरतीचा. हे असे लांब लचक क्वेश्चन कोणाचे? फसवणारे ते TCS IBPS चे. चला, शेवटचे 5-6 क्वेश्चन राहिलेत अजून. रामूने काठी घेतली, त्याने कुत्र्याला झोडपली. या वाक्याचे केवळ वाक्य करा. रामूने काठी घेतली व कुत्र्याला झोडपले संयुक्त वाक्य झालं, आणि कुत्र्याला झोडपले सुद्धा संयुक्त वाक्य झालेलं आहे. रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले केवळ वाक्य झालेलं आहे. ओके, एकच करता, एकच उद्देश, एकच विधी, एकच क्रियापद, एकच करता पाहिजे. पुढे, पाण्यावरील शेवाळ तानूने हाताने सावरून हातपाय स्वच्छ धुतले. संयुक्त वाक्य करा. ह्यो TCSचा क्वेश्चन आहे. पाण्यावरील शेवाळ तानूने हाताने सावरून हातपाय स्वच्छ धुतले. या वाक्याचं संयुक्त वाक्य करा. म्हणजे याचे 2 वाक्य तयार करा. हे केवळ वाक्य बघा, एवढं लांबलच. याचे 2 वाक्य तयार करायचे. संयुक्त वाक्य तयार करत असताना आणि, पण किंवा परंतु असे शब्द येतात. आणि, पण किंवा परंतु असे शब्द येतात. काय झालं राणी तावडे? पाण्यावरील शेवाळ तानूने हाताने मारले. मारले का? पाण्यावरील शेवाळ तानूने हाताने सावरले. ओके, सावरले पाहिजे होते, तिथं मारले चुकून झाला. सावरले असं पाहिजे होतं, मारले चुकून झाला असेल. सावरले आहे की नाही? टाईप करताना मारले, सावरले, सावरले. आणि हातपाय स्वच्छ धुतले. हातपाय स्वच्छता एवढंच दिलंय. म्हणजे येईल का ते? बघा, हातपाय स्वच्छता एवढंच दिलंय, पुढं काही दिलंच नाही. पुढं काही दिलंच नाही, ते वाक्य पूर्ण होतच नाही. म्हणजे हे मारला विरला असेल, हे आपलं उत्तर येणार नाही. म्हणजे यापैकी नाही, आपल्याला उत्तर द्यावं लागेल. याचे योग्य उत्तर काय होईल? पाण्यावरील शेवाळ तानूने हाताने सावरले आणि हातपाय स्वच्छ धुतले. आणि हातपाय स्वच्छ धुतले असेच योग्य उत्तर पाहिजे. आणि हातपाय स्वच्छ धुतले असं पाहिजे होतं. इथं जरी आपण याला दुरुस्त केलं मारल्याच्या ऐवजी, तरी हे वाक्य पूर्ण होत नाही पुढं. म्हणून हेच योग्य उत्तर येणार नाही. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4. ओके, त्याचं उत्तर काय येणार ते लक्षात आलं? पाण्यावरील शेवाळ तानूने हाताने सावरले आणि हातपाय स्वच्छ धुतले. ओके, पुढे, मी तिला पाहिले, ती बाजारात भाजी घेत होती. या वाक्याचे मिश्र वाक्य करा. मिश्र वाक्य. ओके, मिश्र वाक्य करा. चला, मिश्र वाक्य करा. या वाक्याचे मिश्र वाक्य करा. मी तिला पाहिले, ती बाजारात भाजी घेत होती. या वाक्याचे मिश्र वाक्य कोणते होईल? ओके, राईट. मिश्र वाक्य करा. मिश्र वाक्य म्हणजे जर, तर, जेव्हा, तेव्हा शब्द येतात. बाजारात भाजी घेताना मी तिला पाहिले, केवळ वाक्य झालं. मी तिला बाजारात भाजी घेत असलेली पाहिले, हेही झालं. ओके, केवळ. मी तिला पाहिले पण ती बाजारात भाजी घेत होती. ओके, हे आणि, पण किंवा परंतु संयुक्त वाक्य. जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा बाजारात भाजी घेत होती. ऑप्शन क्रमांक 4. जेव्हा तेव्हा शब्द आले. पुढील विधाने वाचा आणि योग्य उत्तर द्या. प्रधानत्वाक सूचक उभयनवी अव्ययांनी जोडलेली वाक्ये संयुक्त वाक्य असतात, तर गणत्व सूचक उभयनवी अव्ययांनी जोडलेली वाक्य हे अव्ययांनी जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. प्रधानत्वाक सूचक उभयनवी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही संयुक्त वाक्य असतात, तर गणत्व सूचक उभयनवी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. ऑप्शन पूर्वार्ध बरोबर आहे, संपूर्ण विधान बरोबर आहे, उत्तरार्ध बरोबर आहे, संपूर्ण विधान चूक आहे. ओके, पूर्वार्ध बरोबर आहे म्हणजे पहिलं अर्ध वाक्य बरोबर आहे. उत्तरार्ध बरोबर आहे म्हणजे दुसरं अर्ध वाक्य बरोबर आहे. ओके, संपूर्ण विधान बरोबर म्हणजे सगळंच बरोबर आहे आणि संपूर्ण विधान चूक आहे म्हणजे सगळंच चूक आहे. ओके, बघा
प्रगणत्वाक सूचक उभयने अव्ययनी जोडलेली वाक्य कशी असतात? आणि पण किंवा परंतु संयुक्त. आणि गणत्वाक सूचक उभयने अव्ययनी जोडलेली वाक्य कशी असतात? मिश्र. पाहिले आपण आत्ताच. हे बघा ओके. तुम्हाला म्हटलं हे क्वेश्चन तुम्हाला टीसीएस विचारते. प्रगणत्वाक सूचक उभयने अव्ययनी जोडलेली वाक्य संयुक्त असतात, तर गणत्वाक सूचक उभयने अव्ययनी जोडलेली वाक्य मिश्र असतात. काय असतात? मिश्र असतात. म्हणजे ते पूर्ण विधान काय बरोबर आहे. पूर्ण विधान काय संपूर्ण विधान बरोबर आहे हे आपल्याच योग्य उत्तर आहे. ऑप्शन उलटे पलटे झाले. ज्ञानेश्वर संत होते, ज्ञानेश्वर कवी होते, ज्ञानेश्वर तत्वज्ञ होते. हे तीन केवळ वाक्यांचं एक केवळ वाक्य कोणते? एकच केवळ वाक्य करायचं आहे. एकच केवळ वाक्य करायचं आहे. ज्ञानेश्वर संत होते, ज्ञानेश्वर कवी होते, ज्ञानेश्वर तत्वज्ञ होते. या तीन केवळ वाक्याचे एक केवळ वाक्य करा. एकच केवळ वाक्य करा. म्हणून इनका अजिबात नाही, म्हणून इनका अजिबात नाही, आणि इनका अजिबात नाही, शिवाय इनका अजिबात नाही. म्हणून आणि शिवाय इनका अजिबात नाही. ते उभयनव्ययी शब्द आहे. उभयनव्ययी शब्द आहे. ते अजिबात येणार नाही. कास काय येईल ते? ओके राईट. म्हणजेच योग्य उत्तर काय झालं? ऑप्शन नंबर 4. ज्ञानेश्वर संत कवी तत्वज्ञ होते. पुढे संयुक्त वाक्य करा. खाऊन माजावे टाकून माजू नये. संयुक्त वाक्य करा. संयुक्त वाक्य करा. खाऊन माजले तर चालेल, पण टाकून माजणे बरे नाही. टाकून माजू नये, खाऊन माजलेले चालेल. खाऊन माजावे पण टाकून माजू नये. माजू नये टाकून खाऊन माजावे. काय आहे 4 नंबरचं. ओके. तर बघा इथं तर हा शब्द आलाय. तर इथं टाकून माजू नये, खाऊन माजले चालेल म्हणे. याची काही रचनाच योग्य नाहीये. ओके. आणि इथं पण शब्द आहे. याची रचना योग्य नाही, याची रचना योग्य नाही. म्हणजे रचना पण पाहिजे. हो हो शीतल. तर आणि इथं पण जर तर आलं कुठे गेलं? मिश्र वाक्यात गेलं. म्हणजे संपला विषय. खाऊन माजावे पण टाकून माजू नये, आणि पण किंवा परंतु असे शब्द मोडतात तिथे. तर अशा पद्धतीने हा छोटासा टॉपिक आपला इथे संपलेला आहे. महत्वपूर्ण असा टॉपिक आहे. खूप वेळेस याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आय होप सर्वांना हा टॉपिक समजला असेल. जे लेकर नवीन म्हणजे नंतर जॉईन झाले असतील त्यांनी ते बघून घ्या. यानंतरला शार्प 2 वाजता आपल्या युट्यूबच्या याच्यावरती ऍपवरतीच डायरेक्ट 2 वाजता लेक्चर होईल. ओके. ते 2चं लेक्चर आपलं मोगल सत्ता हे होईल. त्यानंतर गणिताचं लेक्चर होईल 3ला. 2 ते 4 असे लेक्चर पुढचे होतील. त्यानंतर संध्याकाळी युट्यूबला लेक्चर आपलं होईल. ओके. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. ओके. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. 3 वाजता आकाश गणिताचं लेक्चर.